बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी समजतीये। मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रालयातल्या कार्यालयामध्ये मोठी चोरी झाली आहे। कार्यालयामधून 80,000 रुपये चोरीला गेल्याची माहिती समजतीये। मंत्रालयामध्ये फक्त 10,000ची रक्कम नेण्याची परवानगी आहे। कार्यालयात 80,000 रुपये आले कसे या संदर्भात सुद्धा आता चर्चा होत आहे। मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयामधून चोरी झालेली आहे। 80,000 रुपये चोरीला गेलेले आहेत। प्रतिनिधी शुभम उमाळे या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत। शुभम, रिती आपण बघू शकतो सर्वात मोठी बातमी ही सध्या समोर येत आहे। आज मंगळवार आहे, राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि अशामध्ये चर्चा संपूर्ण मंत्रालय आणि मंत्रालय परिसरामध्ये एकच आहे की मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयातून 80,000 रुपये हे चोरीला गेलेले आहेत। खरं तर संजय राठोड यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचारीचे हे पैसे चोरीला गेलेले आहेत। ही घटना काल संध्याकाळची आहे आणि कालच पोलिसांनी जी आहे, मंत्रालयातील पोलिसांनी सगळ्या स्टाफची जी आहे धडाधडती घेतली होती। सगळ्यांची चौकशी जी आहे ती देखील करण्यात आलेली आहे। पण मात्र रिद्धी इथे प्रश्न उपस्थित होतोय की सर्वसामान्यांना 10,000 रुपयाच्या वरती मंत्रालयात जी आहे रक्कम नेता नाहीयेत, पैसे नेता नाहीयेत, 5,000 पर्यंतची सीमा जी आहे ती राखलेली आहे। तर नेमकं 80,000 हे मंत्रालयात पोहोचलेच कसे काय आणि हे 80,000 पोहोचल्याची कोणाला माहिती तर नव्हती का आणि त्यांनीच ही जाणीवपूर्वक चोरी तर नसेल केली असा संशय जो आहे तो व्यक्त केला जातोय। नेमकं हे 80,000 रुपये आले कुठून? ज्या व्यक्तीचे चोरीला गेले त्याच्यासोबत चौकशी जेव्हा पोलिसांनी केली मंत्रालयातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी, तेव्हा त्यांनी सांगितलं की माझा जमिनीचा एक व्यवहार झालेला आहे, त्यामधून हे मला मिळालेले ऍडव्हान्सची रक्कम होती। पण मात्र ही रक्कम आतमध्ये कशी काय सोडण्यात आली असा मोठा प्रश्न उपस्थित होतोय। सध्या मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयातून 80,000 रुपये चोरी गेल्याची चांगलीच चर्चा सुरू आहे। जी, धन्यवाद शुभम सगळ्या माहितीसाठी। मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रालयातल्या कार्यालयामध्ये चोरी झालेली आहे। 80,000 रुपये चोरीला गेलेले आहेत असं समजतंय। मुळात हे एवढे पैसे मंत्रालयात कार्यालयामध्ये आले कसे हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। कारण इतर सगळ्या सामान्यांना 10,000पेक्षा अधिक रक्कम मंत्रालयामध्ये नेता येत नाही असा नियम आहे।